पुस्तकाचे नाव अग्निपंख, आत्मचरित्र, लेखक डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम, मराठी अनुवाद माधुरी शानबाग, भाग 14. भारताचे रॉकेटरी क्षेत्रातील वर्चस्व वादातीत आहे. अवकाश उद्योग आणि क्षेपणास्त्रांसह संरक्षण यातील यशामुळे स्वतःला लष्करीदृष्ट्या श्रेष्ठ समजणाऱ्या देशांच्या पंगतीत भारत गेलेला आहे. गौतम बुद्ध किंवा महात्मा गांधी बनायचे सोडून आपला देश क्षेपणास्त्र संपन्न देश का आणि कसा बनला या प्रश्नांची उत्तरे पुढील पिढ्यांनी द्यायची आहेत. 2 शतकांचे परकीय सत्तेखाली दबले जाणे, पराभूत होणे, नाकारले जाणे यांना भारतीयांच्या सर्जनशीलतेला नाहीसे करणे शक्य झालेले नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या तपपूर्तीआधी भारताचे अवकाश आणि अणुशक्ती क्षेत्रात प्रकल्प सुरू करण्यात आले तेव्हा डोळ्यासमोर उद्देश शांती हाच होता. क्षेपणास्त्राचा विकास करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नव्हता आणि तशा पद्धतीच्या पायाभूत संस्थाही संरक्षण दलात अस्तित्वात नव्हत्या. 1962 सालच्या कटू अनुभवाने आपल्या देशाला या दिशेने पावले टाकण्यास भाग पाडले. पृथ्वी आपल्याला पुरेसे होईल का? स्वसामर्थ्यावर बनवलेली 4 किंवा 5 क्षेपणास्त्रे आपल्याला पुरेसे सशक्त सबल बनवतील का? की अणुसंहारक शस्त्रेच आपल्याला तारू शकतात? क्षेपणास्त्र किंवा अणुबॉम्ब ही एका मोठ्या विशाल दृष्टिकोनाची झलक आहे. पृथ्वी हे क्षेपणास्त्र आपल्या देशाचे अतिप्रगत तंत्रज्ञानावरचे प्रभुत्व दर्शवते. या दृष्टीने मी त्याच्याकडे पाहतो. हायटेक म्हणवल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा संबंध प्रचंड पैसा आणि साधने, त्याहून प्रचंड प्रमाणात पायाभूत सोयीसुविधा यांच्याशी जोडला जातो. आपल्या देशात दुर्दैवाने या दोन्ही गोष्टी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. मग त्यावरचे उत्तर म्हणून अग्नीसारखे तंत्रज्ञान विषयातील शक्ती प्रदर्शन याकडे पाहता येईल. विखुरलेली साधने आणि बुद्धिमत्ता एकत्र आणून अचाट गोष्टी साध्य करता येतात. याचे उदाहरण म्हणून त्याकडे पाहता येईल. सुमारे 10 वर्षापूर्वी इस्रोमध्ये असताना आम्ही रेक्सबद्दल चर्चा केली होती. तेव्हासुद्धा भारतीय शास्त्रज्ञ तंत्रज्ञ यांचे कौशल्य ते यशस्वीपणे बनवू शकेल असा मला पुरेपूर विश्वास होता. भारतातील शैक्षणिक संस्था आणि विज्ञान संस्थांच्या प्रयोगशाळा एकत्रित प्रयत्नाने अगदी प्रगत युद्धसामग्रीचे तंत्रज्ञान विकसित करू शकतील. भारतीय उद्योगांना स्वतःबद्दल एक गैरसमज आहे की आपण फक्त दिलेल्या डिझाईनप्रमाणे यंत्र बनवू शकतो. पण इथे डिझाईन करून स्वदेशी सामग्री वापरून अतिशय आधुनिक असे उत्पादन ते करू शकतील याची मला खात्री आहे. अनेक संस्थांचे एकत्रित प्रयास, सहकारी दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानातील बुद्धीची सत्ता या 3 दगडांच्या एकमेकांशी केलेल्या घर्षणाने अग्नी निर्माण झाला. अग्नीसाठी 500 शास्त्रज्ञ झटत होते. अनेक संस्थांचे जाळे विणून इतका प्रचंड अग्नी अवतरणाचा प्रकल्प आखण्यात आला. काम आणि काम करणारे हे 2 महत्त्वाचे घटक डोळ्यासमोर ठेवून त्याचे नियोजन केले गेले. टीममधील प्रत्येक जण एकमेकांवर अवलंबून होता. अशा वेळी गोंधळलेला विरोधी वृत्तींना बराच वाव मिळायची शक्यता असते. पण प्रत्येक टीमचे नेतृत्व करणाऱ्यांनी काम होते आहे याकडे लक्ष पुरविले. कुणी गोडीगुलाबी केली, कुणी धाक, कुणी प्रलोभने दाखवली, कुणी कामापेक्षा काम करणाऱ्यांना अधिक महत्त्व दिले. आपापल्या मजदुराप्रमाणे मार्ग चोखाळले. पण शेवटी एकत्रितपणे उत्तम गुणवत्तेचे काम आणि मानवी संबंध या दोन्ही आघाड्यांवर नेत्रदीपक यश मिळवून दाखवले. मनाची गुंतवणूक, सहभाग आणि बांधिलकी ही त्रिसूत्री कामासाठी वापरली गेली. प्रत्येकजण आपापले कर्तव्य मनापासून आवड असल्याप्रमाणे बजावत राहिला. अग्नीचे अवतरण फक्त त्यामध्ये काम करणाऱ्या संशोधक तंत्रज्ञानासाठीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांसाठीही एक प्रतिष्ठेची बाब बनली होती. विजेच्या वेगवेगळ्या जाळ्यांना एकत्रित करणारा व्ही.आर. नागराज हा एक अभियंता इतक्या समर्पित भावनेने काम करायचा की जेवण, झोप यांसारख्या शारीरिक गरजांकडे त्यांचे किमान लक्ष असायचे. त्याचे काम अगदी महत्त्वाच्या टप्प्याला आले असताना त्याच्या मेहुण्याचा मृत्यू झाला. तर त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या झपाटून काम करण्यातून त्याचे लक्ष विचलित होऊ नये म्हणून ही बातमी त्याच्यापासून लपवून ठेवली. 20 एप्रिल 1989ला
अग्नी क्षेपणास्त्र उडवायचे ठरवले होते. अशा पद्धतीचा अनुभव आम्ही सर्व प्रथमच घेणार होतो. अवकाशयानाच्या उड्डाणापेक्षा क्षेपणास्त्रांचे उड्डाण करण्यापूर्वी अनेक प्रकारच्या सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवाव्या लागतात. 2 रडार, 3 दूरसंपर्क स्थानके, 1 दूरनियंत्रण कक्ष आणि क्षेपणास्त्रांचा प्रवासमार्ग दाखवणारी 4 इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रेकिंग यंत्रे असा फार मोठा पसारा तयारीत ठेवावा लागतो. शिवाय निकोबार बेटावरील आणि श्रीहरिकोटामधील रडारही क्षेपणास्त्रांच्या मार्गाचा माग ठेवणार होती. प्रत्यक्ष क्षेपणास्त्रावरती नियंत्रण यंत्रे आणि विजेवर चालणाऱ्या वेगवेगळ्या उपकरणांना वीज पुरवणाऱ्या बॅटरी याही योग्य तऱ्हेने हाताळायला हव्या होत्या. विजेचा प्रवाह आणि त्याचा दाब यातील बदल पटकन शोधून पुढील अनर्थ टाळण्यासाठी एक स्वयंचलित यंत्र आम्ही क्षेपणास्त्रांच्या इंजिनमध्ये बसवले होते. ते लगेच कार्यान्वित होऊन होल्ड अशी आज्ञा देणार होते. मग संबंधित दोष दूर होईपर्यंत पुढील सर्व ओळीने घडणाऱ्या घटना क्रिया थांबल्या जाणार होत्या. सुरक्षेसाठी हे सर्व काळजीपूर्वक मुद्दाम केले गेले होते. 36 तास आधी उलट्या क्रमाने वेळ मोजणीला सुरुवात झाली. उड्डाणाच्या नियोजित वेळेआधी 7.5 मिनिटांपासून काउंटडाऊन ही संगणकाच्या साहाय्याने केला जाणार होता. उड्डाणाची पूर्वतयारी अगदी मिनिटाच्या काटेकोरपणाने वेळेनुसार चालली होती. सुरक्षेचा उपाय म्हणून जवळपासच्या खेड्यातील लोकांचे तात्पुरते स्थलांतर केले गेले होते. त्यामुळे आमच्या उड्डाणाकडे प्रसारमाध्यमांचे लक्ष गेले. उलटसुलट मते प्रकट केली गेली. उड्डाणाच्या दिवसापर्यंत म्हणजे 20 एप्रिलपर्यंत सर्व देशभर प्रसारमाध्यमांनी माहिती पोहोचवली आणि सगळ्या देशांचे डोळे अग्नीकडे वेधले गेले. राजनैतिक माध्यमातून काही परकीय देशांनी ही चाचणी होऊ नये म्हणून दबावही आणायचा प्रयत्न केला. पण भारत सरकार आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि सर्व विरोध मोडून काढला गेला. उड्डाणाच्या वेळेआधी बरोबर 14 सेकंद संगणकाने होल्ड असा आदेश दिला. याचा अर्थ कुठले तरी यंत्र नीट काम करत नव्हते. ताबडतोब उपाय शोधून अडथळा दूर करण्यात आला. तेवढ्यात एका निरीक्षण कक्षातून होल्ड असा संदेश आला. आणखी काही सेकंदातच एकापाठोपाठ एक थांबा असे संदेश येऊ लागले. त्यामुळे आधी सुरू झालेल्या बॅटरीची शक्ती क्षीण होत गेली. उड्डाण मग ती बॅटरी बदलण्यासाठी थांबवण्यात आले. क्षेपणास्त्र पुन्हा खोलून बॅटरी बदलायला हवी होती. नागराज रडायलाच लागला. तोवर त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या मेहुण्याच्या मृत्यूची बातमी सांगितली होती. मला भेटला तेव्हा तशाही अवस्थेत म्हणाला, मी 3 दिवसात परत येईन. अशा धैर्यशील लोकांची इतिहासात कधी नोंद केली जात नाही. पण अशा अबोल लोकांच्या कष्टामुळे पिढ्या भरभराटीला येतात आणि देश प्रगतीपथावर जातो. नागराजला घरी पोचवायची व्यवस्था करून मी माझ्या निराशेच्या धक्क्याने हतबल झालेल्या टीमला भेटलो. माझ्या SLV-3च्या अयशस्वी मोहिमेबद्दलचा अनुभव त्यांना सांगितला. माझे प्रक्षेपक वाहन समुद्रार्पण झाले, पण यश मात्र परतून माझ्याकडे आले. तुमचे क्षेपणास्त्र तर इथे समोर उभे आहे. खरे म्हणजे तुमचे काहीच नुकसान झाले नाही. फक्त काही दिवस पुन्हा काम करावे लागेल. माझ्या या शब्दांनी हळूहळू सगळे भानावर आले आणि झपाट्याने कामाला लागले. क्षेपणास्त्र उघडून आवश्यक ते बदल करण्यात आले. पण प्रसारमाध्यमांनी आता आम्हाला लक्ष बनवले. उड्डाण पुढे ढकलले गेले याचे अर्थ वेगवेगळे लावले गेले. आपल्या वाचकांसाठी खप वाढवण्यासाठी वर्तमानपत्रांनी ही घटना वाटेल तशी वाकवली. सुधीरदार या व्यंगचित्रकाराने एक दुकानदार आपल्या विक्रेत्याला माल परत करताना म्हणतो, नको हे अग्नीसारखे उडणार नाही, असे व्यंगचित्रे काढले. आणखी एका व्यंगचित्राने अग्नीबद्दल चित्र काढले. संशोधक म्हणतो की उड्डाण पुढे ढकलले आहे कारण बटन दाबल्यावर सुरूच झाले नाही. हिंदुस्तान टाइम्सने एका राजकीय नेता पत्रकारांचे सांत्वन करताना म्हणतो, अस्वस्थ व्हायचे काहीच कारण नाही. ते अगदी शांततावादी अहिंसक क्षेपणास्त्र आहे असे चित्र प्रकाशित केले. पुढचे 10 दिवस आम्ही सर्वजण जवळजवळ 24 तास घडलेल्या घटनेचे पृथक्करण करत होतो. 1 मे 1989ला उड्डाणाची परत सगळी तयारी केली आणि काउंटडाऊन चालू झाले. 0 येण्यापूर्वी 10 सेकंद पुन्हा होल्ड असा संदेश संगणकाच्या पडद्यावर झळकला. ताबडतोब कसून तपासणी करण्यात आली. एक नियंत्रण करणारे उपकरण नीट कार्य करत नव्हते.
पुन्हा एकदा उड्डाण रद्द करण्यात आले. अशा गोष्टी रॉकेटरीमध्ये घडणे स्वाभाविक मानले जाते. परदेशातही अनेकदा असे घडलेले आहे. पण उत्साहाने आमच्याकडे डोळे रोखून राहिलेल्या राष्ट्राला आमच्यासमोर उभ्या असलेल्या समस्यांची कल्पना नव्हती. हिंदू या वर्तमानपत्रातील केशव यांनी एक झकास व्यंगचित्र काढले होते. एक खेडूत हातातल्या नोटा मोजत दुसऱ्याला म्हणतो, हो, ही मला तात्पुरते विस्थापित केले म्हणून दिलेली भरपाईची रक्कम आहे. आणखी 1-2 वेळा ते पुढे ढकलले तर मी माझे स्वतःचे घर बांधू शकेन. दुसऱ्याने अग्नीला नाव ठेवले IDBM, म्हणजे इंटरमिटंटली डिलेड बॅलिस्टिक मिसाईल, म्हणजे मध्ये मध्ये उशीर होत असलेले दारुगोळा वापरणारे क्षेपणास्त्र. अमूलची जाहिरातही व्यंगचित्रात्मक होती. अग्नीला आमचे लोणी इंधन म्हणून वापरायची गरज आहे. मी काही काळासाठी हैदराबादला परतलो. DRDL आणि RCI मधील तंत्रज्ञांना, अभियंत्यांना भेटणे जरुरीचे होते. 8 मे 1989ला सर्व कामकाज संपल्यावर एक सभा घेतली. 2000हून अधिक लोकांनी त्यावेळी हजेरी लावली. त्यांच्यासमोर मी 4 शब्द धीराचे बोललो. एखाद्या प्रयोगशाळेत वा संशोधन विकास केंद्राला आपल्या देशात प्रथमच अग्नीसारखी यंत्रणा बनवण्याची संधी दिली गेली आहे. ही एक दुर्मिळ संधी आहे. जेवढी ती पेलायला कठीण आहे, तेवढी तिने उभी केलेली आव्हानेही मोठी आहेत. पण आपण प्रयत्न सोडता कामा नये, हारही मानता कामा नये. आमच्या समस्यांना आमच्यावर मात करू देता कामा नये. देशाने आमच्याकडून यशाची रास्त अपेक्षा केली आहे, तर ती पूर्ण होणे आवश्यक आहे. तेवढी आपली पात्रताही आहे. आता आपण यशालाच आपले लक्ष बनवू. भाषणाच्या शेवटी मी उत्स्फूर्तपणे माझ्या लोकांना सांगत होतो, मी वचन देतो, या महिन्याच्या अखेरपर्यंत अग्नीचे यशस्वी उड्डाण करूनच मी परतेन. शब्द जणू तोंडातून आपोआप बाहेर येत होते. अगदी सखोल विश्लेषण करून दुसऱ्या अयशस्वी प्रयत्नात आडव्या आलेल्या दोषाचे निराकरण करण्यात आले. दोष नियंत्रण यंत्रणेतच होता. DRDO आणि इस्रो या दोघांनी संयुक्तपणे पहिल्या टप्प्याच्या नियंत्रणातील दोष दूर केला. द्रवरूप प्रॉपेलंटचा वापर करत असताना नियंत्रण नीट काम करत नसे. दिवस रात्र मेहनत करून विक्रमी वेळेत तो दोष दूर करण्यात यश आले. शेकडो संशोधक आणि इतर कर्मचारी काम पूर्ण करणारच अशा ईर्षेने झपाटल्यासारखे लक्ष केंद्रित करून काम करताना पाहणे हाही एक आश्चर्याचा, आनंदाचा अनुभव होता. 10 दिवसात काम पूर्ण करून त्रिवेंद्रमहून सुधारित यंत्रणा विमानाने नेण्यात आली. 11व्या दिवशी बालासोरच्या नियोजित जागी विमानातून ती उतरवण्यात आली. पण आता हवामान अनुकूल नव्हते. वेधशाळेने चक्रीवादळाची सूचना दिली होती. दर 10 मिनिटांनी हवामानाचे अंदाज ठिकठिकाणच्या नियंत्रण कक्षात पोहोचत होते. उपग्रहाच्या साहाय्याने सर्व ठिकाणे एकमेकांशी संदेशवहन करत होती. शेवटी 22 मे 1989ला अग्नीचे उड्डाण निश्चित करण्यात आले. आदल्या दिवशी रात्री डॉक्टर अरुणाचलम, जनरल KN सिंग, मी आणि संरक्षण मंत्री KC पंत एकत्र फिरायला बाहेर पडलो. संरक्षण मंत्री मुद्दाम अग्नीचे उड्डाण पाहण्यासाठी आले होते. पौर्णिमेची रात्र होती. भरतीच्या लाटा किनाऱ्यावर फुटताना आवाज करत होत्या, जणू त्यांच्या शक्तीचे गीते गात होत्या. उद्याचे अग्नीचे उड्डाण यशस्वी होईल का, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनाच्या तळाशी घोळत होता. पण त्याबद्दल शब्दोच्चार करून पौर्णिमेच्या चांदण्याने घातलेली मोहिनी कोणालाच भंग करायची नव्हती. त्या भारलेल्या वातावरणाचा प्रत्येकजण गप्प राहून आस्वाद घेत होता. लांबवलेली शांतता भंग करत संरक्षण मंत्र्यांनी मला विचारले, कलाम, उद्या तुमचे अग्नीचे यश साजरे करण्यासाठी माझ्याकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे? अगदी साधा प्रश्न होता. मला चटकन उत्तर सुचले नाही. मला खरेच काय हवे होते? माझ्याजवळ कशाची कमतरता होती? कुठल्या गोष्टीने मला अधिक आनंद मिळेल? आणि मग मला उत्तर सुचले. आम्हाला 1 लाख रोपे हवी आहेत. हैदराबादच्या संशोधन केंद्र इमारत संकुलामध्ये वृक्षारोपणाचा धडक कार्यक्रम हाती घ्यायचा आहे. संरक्षण मंत्र्यांचा चेहरा मैत्री भावनेच्या प्रकाशात उजळून निघाला. हसत ते चटकन म्हणाले, तुम्ही अग्नीच्या यशासाठी धरती मातेचे आशीर्वाद मागत आहात.
उद्या आपण नक्कीच यश मिळवू. सकाळी 7:10ला अग्नीचे उड्डाण शांतपणे पार पडले. अगदी इतकीशीही चूक झाली नाही. पुस्तकात दाखवलेल्या मार्गाने ते जाऊ लागलेले संगणकाच्या पडद्यावर दिसू लागले. उड्डाणाचे सर्व तपशील अपेक्षेप्रमाणे होते. एक दुःस्वप्न संपून जागे व्हावे आणि प्रसन्न पहाटेचे स्वागत करावे तसे मला वाटत होते. 5 वर्षाच्या अनेक केंद्रावर केलेल्या अथक परिश्रमातून आम्ही या स्थितीत आता पोहोचलो होतो. गेले 5 आठवडे अडचणींच्या मालिका एकामागोमाग एक उभ्या राहिल्या होत्या. सर्व बाजूनी उड्डाण करू नये म्हणून झालेल्या दबावाला आम्हाला तोंड द्यावे लागले होते. पण शेवटी आम्ही अग्नीचे उड्डाण यशस्वीपणे पार पाडले. माझ्या आयुष्यातील तो एक फार सुखाचा, महत्त्वाचा क्षण होता. 600 सेकंदाच्या एका उड्डाणाने कितीक काळ साचलेला थकवा क्षणात दूर केला. आमचे श्रमावरचे प्रेम शेवटी फळाला आले. त्या रात्री मी डायरीत लिहिले, अग्नीकडे असे पाहू नका, एका आकाशाकडे पाहत असलेली वस्तू. अनिष्टाला दूर पळवण्यासाठी वा तुमच्या सामर्थ्याचे प्रदर्शन. ती आग आहे भारतीयांच्या हृदयातील. तिला क्षेपणास्त्राचे रूप नकाच देऊ. तिच्या समवेत आहे राष्ट्राची जळती अस्मिता, म्हणून ती इतकी प्रकाशमान आहे. पंतप्रधान राजीव गांधी यांनी म्हटले, अग्नीचे उड्डाण ही एक महत्त्वाची कामगिरी आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी आपण सतत केलेल्या श्रमाचे ते फळ आहे. स्वसामर्थ्यावर आपण ते साध्य केले आहे. देशाचे संरक्षण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान देशांतर्गत विकसित करण्यासाठी आम्ही वचनबद्ध होतो. ते वचन आज अग्नीच्या अवतरणाने पूर्ण केले आहे. देशाला तुमचा अभिमान वाटतो असे त्यांनी मला सांगितले. राष्ट्राध्यक्ष श्री वेंकटरमण यांनी आपले स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटले. सिमल्याहून त्यांनी तार पाठवली. तुमच्या परिश्रमांना, समर्पित भावनांना आणि कौशल्याला ही मानवंदना आहे. या तंत्रज्ञानाचे आम्ही विकसन करत होतो तेव्हा अनेक चुकीचे समज आणि गैरमाहिती काहींकडून मुद्दाम पसरवली जात होती. अग्नीकडे अणुशस्त्रास्त्र असे आम्ही कधीही पाहिले नाही. आम्ही अणुशक्ती वापरल्याशिवाय तयार केलेली युद्धशस्त्रे, दारुगोळा दूर अंतरावर अचूकतेने पोचण्याची शक्ती निर्माण करण्यासाठी हे विकसन केले होते. त्याच्या यशामुळे अधिक सुरक्षित शस्त्रनिर्मितीची शक्यता उत्पन्न झाली होती. राष्ट्राच्या शांतीचा पुरस्कार करणाऱ्या धोरणांशी हे अधिक सुसंगत होते. अग्नीच्या परीक्षणानंतर अनेक बाह्य देशांकडून क्षुब्ध प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या. अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या मुखपत्राने काँग्रेसच्या लोकांनी क्षेपणास्त्राशी संबंधित शस्त्रांचा दुहेरी उपयोग होऊ दिला जाणार नाही अशी सक्त सूचना दिल्याचे प्रकाशित केले. त्यासाठी जी बाह्य मदत दिली जाते ती थांबवण्यात यावी असेही त्यात म्हटले होते. एक अमेरिकन क्षेपणास्त्र आणि युद्धसामग्री विशेषज्ञ गेरी मिल्होलिन याने भारताने अग्नी बनवण्यासाठी पश्चिम जर्मनीची मदत घेतली असा बिनबुडाचा आरोप वॉल स्ट्रीट जर्नल या पत्रातून केला. अग्नीची मार्गदर्शक यंत्रणा, पहिल्या टप्प्याचे शक्तिशाली रॉकेट, विशेष मिश्रणाचा बनलेला नोजकोन जर्मनीच्या एरोस्पेस रिसर्च सेंटरच्या सहाय्याने बनला आणि तयार मॉडेलची परीक्षणे जर्मनीच्या भूमीवर घेण्यात आली असे पुढे म्हटले होते. ते वाचून मला हसावे की रडावे समजेना. पश्चिम जर्मनीने या वृत्ताचा ताबडतोब इन्कार केला आणि म्हटले, फ्रान्सने त्यांना मदत केली असण्याची शक्यता आहे. अमेरिकन सिनेटर जेफ बिंगामॅन हे आणखी 2 पावले पुढे जाऊन म्हणाले की 1962 मी वॅलप येथे प्रशिक्षणासाठी गेलो होतो. तेव्हा त्या 4 महिन्यात मी सर्व तंत्रज्ञान शिकून घेतले. 25 वर्षापूर्वी अग्नी इतके आधुनिक तंत्रज्ञान अमेरिकेच्याही दृष्टीपथात नव्हते. याचा उल्लेख मात्र सोयीस्कर टाळलेला होता. आजच्या जगात तंत्रज्ञानात मागे असणे दुर्बलतेचे लक्षण आहे. संरक्षणासारख्या क्षेत्रात अशी दुर्बलता कोणत्याही देशाला परवडणार नाही. आपल्या देशाचे संरक्षण, एकता, अखंडता कोणत्याही बाह्य दडपणाला बळी न पडता राखणे हे आपले कर्तव्यच आहे. आमच्या पूर्वपिढ्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केले. त्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे आपले परमकर्तव्य बनत नाही का? अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतल्याशिवाय आज कुणालाही समर्थ होणे, सबल राहणे शक्य नाही. अग्नीच्या उड्डाणापर्यंत आपल्या संरक्षण खात्याची रचना
फक्त देशाचे परकी आक्रमणापासून रक्षण करण्याच्या दिशेने होती. हे धोरण आपल्या लोकशाहीच्या तत्वाशी सुसंगत आहे. आजूबाजूच्या देशांनी काल्पनिक समस्या उभ्या करून कुरापत काढली तर त्यांना तोंड देणे शक्य व्हायला हवे. अग्नीमुळे शस्त्रास्त्र क्षेत्रात भारताचा दबदबा वाढला. देशाच्या सामर्थ्याची जाणीव जगाला झाली. दुसऱ्या कुठल्या देशाने भारताला युद्धात ओढण्यापूर्वी 10 वेळा विचार करायला हवा अशी भावना फैलावली. IGMDP या कार्यक्रमाला अग्नी उड्डाण करेपर्यंत 5 वर्ष झाली. अग्नीमुळे आमचे री-एंट्री तंत्रज्ञानातील कौशल्य सिद्ध झाले. पृथ्वी अन त्रिशूळ या क्षेपणास्त्रांनी आधीच यश मिळवले होते. नाग आणि आकाश हे प्रकल्प तंत्रज्ञानाच्या अशा विभागात आहेत की त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जवळजवळ नाही. नव्या प्रकारच्या तंत्रज्ञानाशी संबंधित असे हे प्रकल्प आहेत. आता त्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज होती. सप्टेंबर 1989ला मला जवाहरलाल नेहरू मेमोरियल येथे व्याख्यान देण्यासाठी महाराष्ट्र विज्ञान अकादमीचे निमंत्रण आले. या संधीचा उपयोग करून संशोधन क्षेत्रात नुकते पदार्पण करणाऱ्या तरुण शास्त्रज्ञांसमोर मी माझ्या पुढील योजना विस्ताराने मांडल्या. हवेतून हवेत उडवले जाणारे अस्त्र हे क्षेपणास्त्र देशात विकसित करायचा मानस मी बोलून दाखवला. भारतीय युद्धविमानाच्या मागे राहून हे अस्त्र मारा करू शकेल. इन्फ्रारेड किरणे वापरून प्रतिमा मिळवणे, कमी तरंगलांबीच्या लहरी वापरणारी रडार यंत्रणा नाग या क्षेपणास्त्रासाठी वापरली गेली. ही देशातच विकसित केली गेलेली यंत्रे आंतरराष्ट्रीय दर्जाची आहेत. अत्युच्च दर्जाचे आधुनिक काम स्वसामर्थ्याने आपण आपल्या देशात पार पाडू शकतो असा विश्वास निर्माण झाला आहे. नव्या नव्या पद्धतीची मिश्रणे वापरून अवकाशात उडणाऱ्या वाहनांचे सुटे भाग बनवायचे तंत्रही आपण स्वतःच्या बळावर विकसित केले आहे. पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींनी या प्रकारच्या प्रयत्नांना चालना दिली. आपल्या देशातील बुद्धिमान संशोधकांनी आपण पुढारलेल्या देशांच्या खूप मागे आहोत हा भ्रम दूर केला. उद्योग व्यवसाय कारखानदारीतील दुय्यम स्थान दूर केले. देशाला समर्थ केले. सप्टेंबर 1988मध्ये पृथ्वीचे दुसरे उड्डाणही यशस्वीपणे पार पडले. आज पृथ्वी हे जमिनीवरील लक्ष्याचा वेध घेणारे जगातील सर्वोत्तम क्षेपणास्त्र गणले गेले. 1000 किलो वजनाचे युद्धसाहित्य 250 किलोमीटरवर नेऊन 50 मीटर परिसरात त्याचा अचूक मारा करण्याची क्षमता पृथ्वीमध्ये आहे. संगणकाने नियंत्रण केलेली वजन, अंतर, अचूकता याची वेगवेगळी समीकरणे बनवून क्षेपणास्त्र विकसित करणे यापुढे कमी वेळात आपण साध्य करू शकतो. युद्धभूमीची गरज ओळखून अशी क्षेपणास्त्रे बनवायची क्षमता आज आपल्यामध्ये आहे आणि ती 100% स्वदेशी आहे. कितीही संख्येने अशी क्षेपणास्त्रे बनवता येतील असे नियोजन BDL या ठिकाणी उत्पादन करतानाच आम्ही केलेले आहे. सैन्य दलाने या शस्त्राचे भविष्यातील महत्त्व जाणून पृथ्वी अन त्रिशूल यांची मोठ्या प्रमाणावर मागणी केलेली आहे. तशा अर्थाची हालचाल सुरू झालेली आहे. या देशात यापूर्वी असे कधीही घडलेले नाही. भाग 14 समाप्त. आपणास जर माझे वाचन आवडले तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. यांसारख्या अनेक कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्र ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपले मौल्यवान मत कमेंट सेक्शनमध्ये लिहा. धन्यवाद.